छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली। नारेगाव परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून 30 मीटर रुंदीचा रस्ता मोकळा करण्यात आला। महानगरपालिकेच्या धडक कारवाईमुळे अनेक वर्षांपासून अडकलेल्या रस्त्याचा प्रश्न सुटला। छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू आहे। 4 ऑगस्ट रोजी या मोहिमेचा केंद्रबिंदू नारेगाव परिसर ठरला आहे। नारेगावातील गरबारे मैदानाजवळील जयकुमारी चौक ते मनपाच्या डम्पिंग ग्राउंड पर्यंतचा 30 मीटर रुंदीचा रस्ता मोकळा करण्यासाठी ही कारवाई केली जात आहे। अनेक वर्षांपासून या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता। या कारवाईकरिता महापालिकेने मोठी तयारी केली आहे। सुमारे 30 जेसीबी, 10 पोकलेन, 15 टिप्पर, 200 पोलीस कर्मचारी आणि 350 मनपा कर्मचारी असा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। शांतता आणि सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस अधिकारी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहेत। ही कारवाई पूर्ण झाल्यावर स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतुकीची समस्याही सुटणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम जी आहे ती सुरू आहे। सिटी न्यूजने देखील याबाबतचे जे बातम्या आहेत ते याच्या आधी पण दाखवलेले होते आणि अतिक्रमण हटावण्यासाठी जे मार्किंग होती ती याच्या आधी पण करण्यात आलेली होती। फक्त छत्रपती संभाजीनगर शहरच नसेल तर इतर जो तालुक्यातील किंवा ग्रामीण जो भाग आहे जसं की खुलताबाद झालं किंवा वेरूळ झालं त्याच्यामध्ये सुद्धा मार्किंग करण्यात आलेली होती अतिक्रमण हटाव मोहीमची। आणि त्यातच आज 4 ऑगस्ट रोजी सकाळपासूनच नारेगाव परिसरामध्ये ही अतिक्रमण हटाव मोहीम जी आहे ती सुरू झालेली आहे। मनपाचे अधिकारी असतील किंवा जेसीबी आणि सोबतच टिप्पर आणि पोलीस कर्मचारी हे सगळे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि त्यातच या अतिक्रमण हटाव मोहीमनी एक प्रकारे एक आक्रमक वळण जे आहे ते घेतलेलं आहे। कारण की स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं होतं की आम्हाला अजून मार्किंगची माहिती नाही आहे किंवा जर का मार्किंग केली जरी असेल तरी आम्हाला 24 ते 48 तासाचा वेळ दिला पाहिजे जेणेकरून आम्ही आमचं जे काही अतिक्रमण आहे ते आम्ही स्वतःहून काढू। पण त्याच्यावरती आता महापालिका कशा प्रकारे निर्णय घेते ते पाहणं महत्त्वाचं आहे। आणि ही सगळी चर्चा चालू असतानाच त्या अतिक्रमण हटाव मोहिमेने एक प्रकारे एक हिंसक वळण घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये काही जे स्थानिक नागरिक आहेत ते आपल्याला या दृश्यामध्ये पाहायला भेटतील। त्यांनी अक्षरशः त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्यांनी अतिक्रमण नाही काढावं यासाठी त्यांनी एक प्रकारे आंदोलन केलं होतं। काही लोकांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं होतं आणि पोलिसांनी देखील त्यांना मारहाण केलेली आहे। महापालिका कर्मचाऱ्यांचा त्यांनी विरोध केलेला होता, अतिक्रमण काढू देत नव्हते आणि त्या सगळ्याची दृश्य जे आहेत ते आपण या चित्रामध्ये बघू शकतो। आता याच्यावरती कशाप्रकारे छत्रपती संभाजीनगरची महापालिका जी आहे ती कशाप्रकारे यांच्यावरती कारवाई करते, कारण की आपण जर का दृश्यांमध्ये बघितलं तर जेसीबी, पोकलेन, टिप्पर हे सगळेचे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि हे सगळं असताना सुद्धा आणि ही अतिक्रमण हटाव मोहीम जी आहे ही चालू असताना या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी याचा विरोध केलेला आहे। आणि हा विरोध सुरू असताना काहीतरी एक हिंसक वळण या मोहिमेला मिळालेला आहे। आणि याच्यावरती आता पुढे कशी कारवाई होते, कारण की काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे। आता त्यांच्यावरती कशा प्रकारची कारवाई होते याच्या पुढे याच्यावरती काय निर्णय घेतला जातो हे पाहणं फारच महत्त्वाचं ठरणार आहे।